मित्रांनो, हे बघा, हे आहे आपलं मार्वेल गवत. आता जवळपास 2 ते 2.5 फूट वाढलं आहे. पण तरी पण याला पाऊस जास्त नसल्यामुळे जास्त वाढलेलं नाही. आणि शेळ्या इतक्या आवडीनं खातात याला. याच्यापासून कुठला साईड इफेक्ट नाही, शेळ्यांना काहीच नाही. कुठलंच म्हणजे संडास जुलाब वगैरे लागत नाही, काही नाही. एकदम जबरदस्त खाण्यासाठी योग्य हा मार्वेल गवत आहे. आणि मार्वेल गवतामध्ये 2 प्रकार आहेत मित्रांनो. एक तर हे जे आहे हे लाल कांडीचं गवत आहे मार्वेल आपलं. आणि याच्यामधूनच दुसरं एक गवत आहे, त्याला पेन्सिल गवत असं म्हणतात. मार्वेलच आहे ते पण. तर त्याचा काही अनुभव नाही आपल्याकडं, ते नाही आहे समजा. पण हे जे गवत आहे आपल्याकडं, तर हे लाल कांडीचं गवत आहे. तुम्हाला दिसत असेल हे लाल कांडी याला. आणि खाण्याला इतकं जबरदस्त आहे. हे बघा, हे आता लाल कांडी पडते याची इथून नंतर. खाण्यासाठी एकदम सगळ्यात आवडीचा चारा जर म्हणलं शेळ्यांसाठी, तर हा मार्वेल गवत आहे. कुठलाही साईड इफेक्ट नसता. तुम्ही आता यांना 24 तास जरी या गवतावर ठेवलं तरी पण शेळ्यांना कुठलीच म्हणजे कुठलंच काही साईड इफेक्ट होऊ शकत नाही. कारण की आपल्या शेळ्या याच्यावरतीच असतात. आपल्याकडं आता सध्या 2 दिवसापासून नुसतं ह्या गवतावर आपल्या शेळ्या आहेत. तर मित्रांनो, लागवड करायसाठी बऱ्याच जणांना मला फोन केला, पण गवत सध्या अवेलेबल नाही आहे आपल्याकडं. याला बराच अजून 15 ते 20 दिवस लागणार आहे. जवळपास 1 महिना लागतोय. पाऊस जर लवकर पडला तर लवकर लागण्यायोग्य काड्या होतील याच्या लागवडी योग्य. आणि जर पाऊस जर उशिरा पडला तर मग वेळ लागेल. कारण की याला कसं आहे, हे आपलं रान पाणी भरपूर लागतं आहे रानाला. आणि पाणी कमी असल्यामुळं याची वाढ झपाट्यानं होईना नाही राहिली. आणि याच्या कांड्या पण पोसून नाही राहिल्या. कारण की याला पाण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडं पाण्याचं अडचण आहे. पाणी नसल्यामुळं थोडं याला एवढं वाटण तेवढं कांडी याची बनलेली नाही आहे. आणि बघा, इकडं इथपर्यंत आपली कापणी झालेली आहे. इथपर्यंत आपण कापत आणलेलं आहे. आता सकाळपासून याला 3 भारे टाकले आपण. आता 4था भारा आहे हा. अजून कापणं चालू आहे. पण मला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगावं एकदा की असं असं वाढलेलं आहे गवत. जवळपास 4 फुटाच्या वरती 5 फुटापर्यंत हे गवत वाढत असतं. 5 फूट वाढल्याच्या नंतर हे गवत मग पडायला सुरुवात होती. तोपर्यंत पडत नाही गवत. तर असं गवत आहे आणि एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. तुम्हाला जर लावायचं असेल तर तुमच्या जवळपास कुठं जर बियाणं काड्या भेटत असेल तर नक्कीच लावायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये लावलं तर लवकर झपाट्यानं खायला येतं. 1-1.5 महिन्यामध्ये तुमच्या शेळ्यांना खाण्यासाठी योग्य होतं. हे 1.5 महिना लागतो याला. आता हे उन्हाळ्यामध्ये आपण मोडलं नसल्यामुळं लवकरात लवकर आलं हे आपल्याला 1 महिन्यामध्ये खायला आलं समजा. तर तुम्ही पण असं नियोजन करू शकता. कारण की सगळ्यात योग्य चारा जर म्हणलं पालनाचा शेळ्यामधील, तर मेथी घासाच्या ऐवजी दुसरा नंबर 2ला जर म्हणलं तर हा मार्वेल गवत आहे. याच्यापासून कुठलाही शेळ्यांना साईड इफेक्ट नाही, काही नाही. 1 नंबर जबरदस्त आहे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या शेळ्यासाठी वापर करू शकता. शेळ्या कशा खाते ते पण तुम्हाला मी दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आपण तुम्हाला दाखवतो शेळ्यांना. आता गावात कापून टाकतोय मी. हे बघा, भारा कापलेला आहे आपण. हे बघा मित्रांनो, मार्वेल गवत आणून टाकलेलं आहे. बघा कसे खातात शेळ्या आपल्या. भेडे बघायचं 1 नंबर जबरदस्त खातात. तरी पण आपलं एवढा वाढ नाही अजून. आता इथून पुढं वाढेल. आणि वाढल्याच्या नंतर याला काही एवढं भारे आणायची गरज नाही. 2च भाऱ्यात शेळ्या एकदम मकम होऊन जातात. कसे खाता बघा. मार्वेल गवत म्हणजे 1 नंबर आवडीचा चारा आहे शेळ्यांच्या. आणि पोषक चारा आहे. याच्यापासून कुठलंच म्हणजे शेळी फुगत नाही, तिला जुलाब लागत नाही, तिला कुठलंच म्हणजे पोट फुगत नाही, काहीच नाही, विषयच नाही. एकदम चांगल्या आवडीनं शेळ्या खात आहेत. पिल्लांसाठी पण खूप फायद्याचं आहे गवत हे. तर नक्कीच तुमच्याकडे जर शेळ्या असेल तर हे गवत नक्की लावायला पाहिजे. हे मार्केटमध्ये म्हणजे ऑनलाईन भेटू शकतं तुम्हाला. आपल्याकडं तर नाही सध्या उपलब्ध. ज्यावेळेस आपल्याकडे होईल त्यावेळेस
टाकू आपण व्हिडिओ फेसबुकवरती, यूट्यूबवरती, कारण की आपल्याला यूट्यूबवरती पण आपलं चॅनल आहे, सागर डुकरे ऑफिशियल या नावानं शेळी पालनाचं चॅनल आहे आपलं. तर हे बघा, आत्ता 5 मिनिटात लगेच हातात ते शेळ्या पूर्ण खाऊन टाकतात. खूप आवडीनं खातात मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याकडे असे चारे शेळ्यांसाठी असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्याकडे शेळ्या असेल तर शेळ्यांना नुसतं एका चाऱ्यावर जमत नाही, वेगवेगळ्या प्रकारचे चारे शेळ्यांसाठी अवेलेबल पाहिजे. याच्यामध्ये मार्वेल गवत, दशरथ घास, मेथी घास, सुपर नेपियर, तुती, सुबाबूळ असे वेगवेगळे जर चारे असले तर शेळीपालन आपल्याला बंदिस्त एवढं काही अवघड जात नाही. फक्त चाऱ्याचं नियोजन हिरव्या चाऱ्याचं सुक्या चाऱ्याचं असलं तर कुठलीच अडचण येऊ शकत नाही आपल्याला. खरं सांगायचं म्हणजे अडचण फक्त तेवढीच असते चाऱ्याची अडचण जर तुम्ही सॉल्व केली तर तुम्हाला दुसरी कुठलीच अडचण भासत नाही. फक्त मनामध्ये जिद्द पाहिजे शेळीपालन करायची, आणि नियोजन चांगलं जर असेल तर 100% शेळीपालनामध्ये आपण सक्सेस होतो. फक्त व्यवसाय करण्याची धमक आपल्यामध्ये पाहिजे, तेव्हाच कुठंतरी आपल्याला 100% त्याच्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो हे बघा, आता 5 मिनटं पण नाही झाले, यांना कशा खाऊ राहिले बघा, एक नंबर आवडीनं खातात. त्याला चारा जर असेल ना पोटभर, चारा खुराक जर असेल तर काहीच गरज नाही, म्हणजे शेळ्या एक नंबर राहतात जबरदस्त. बाकी काळजी लागत नाही शेळ्यांना. आणि मित्रांनो आपल्या शेळ्यांची तेवढी काटेकोर पद्धतीनं एवढी सोय नाही. आपलं जसं भेटन तसं आहे आपली परिस्थिती. एवढं काय लगे आपण खुराक वगैरे एवढं जबरदस्त देत नाही शेळ्याला, जसं भेटन आपल्याकडून तसं देत असतो. तरी पण शेळ्यांची तब्येत चांगली आहे बघा तुम्ही. शेळ्या काही जास्त नाही आपल्याकडं, 6-7 जे मोठाले, बारीक आहे काही, लहान पिल्लं आहेत, सगळे मिळून आहे 15-16. तर मित्रांनो बघा कशा खातात शेळ्या, टाईमच लागू देत नाही शेळ्याला. करा मस्ती चालू झाल्या एकदा की वेळच लागत नाही. आत्ता आटपतं लगेच सगळं. बघा पिल्लं पण कशी खातात आमची, एक नंबर. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करायचा मित्रांनो, आणि यूट्यूबवर बघत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक प्रोफाईलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अशी शेळीपालनाविषयी माहिती या प्रोफाईलवर बघायला भेटेल, या चॅनलवर बघायला भेटेल. तर चला मित्रांनो थांबतो इथंच. धन्यवाद.